So, dear friends, look at here now. The next article here now, the light reaction. तसं पाहिलं तर फोटोसिंथेसिस या चॅप्टरमध्ये खऱ्या अर्थाने मॅक्झिमम क्वेश्चन जे येणारा पोर्शन आता सुरू झालेला आहे. द लाईट रिॲक्शन असेल, त्यानंतरचा नेक्स्ट पार्ट असेल डार्क रिॲक्शन. ॲज यू नो व्हेरी वेल, फोटोसिंथेसिस इज अ बायफेजिक फेनॉमेना. The first phase is a light reaction which is dependent on light, and the another reaction is dark reaction. What are the events during light reaction? What are the product formed during light reaction? जे नंतरच्या फेज मध्ये उपयोगाचे आहेत. So let's see what about the light reaction and what are the event here. The light reaction म्हणल्यावर सर्वात पहिलं काय नाव आहे? Light reaction. It is dependent on light. It is the first phase of photosynthesis. ही पहिली प्रक्रिया आहे. Being a first phase, it is also known as a primary process of photosynthesis. The light reaction as it occur first time, hence it is a first phase, and it is also known as a primary process. Actually, light reaction, where does it occur? What is the site of light reaction? You know very well. The site of light reaction is a grana of chloroplast. The grana region of chloroplast हे ॲक्च्युअल जागा आहे ज्या ठिकाणी लाईट रिॲक्शन घडते. का? ॲज यू नो व्हेरी वेल, द ग्रॅना हॅव्हिंग थॅलॅकॉइड आणि त्याच्या आतमध्ये क्वांटासोम, त्याच्या आतमध्ये फोटोसिंथेटिक पिगमेंट. So, light reaction occur in grana. Why? It contain all photosynthetic pigments. As it occur in grana region, that's why it is also called grana reaction. याला म्हणून grana reaction सुद्धा म्हणू शकता. The light reaction occur in grana region. That's why it is called grana reaction. ॲक्च्युअली लाईट रिॲक्शनमध्ये काय घडतं नेमकं? इट इन्व्हॉल्व्स व्हेरी इम्पॉर्टंट इव्हेंट. त्यामध्ये मेजर दोनच इव्हेंट आहेत. एक आहे फॉर्मेशन ऑफ ATP, ज्याला फोटोफॉस्फोरायलेशन म्हणतात, अँड द सेकंड वन इज अ फोटोलायसिस ऑफ वॉटर. देर इज अ फोटोलायसिस ऑफ वॉटर ऑकर ड्युरिंग दिस प्रोसेस. सो इट इन्व्हॉल्व्स मेनली ॲब्सॉर्प्शन ऑफ लाईट एनर्जी बाय व्हेरियस पिगमेंट्स. वेगवेगळ्या प्रकारची पिगमेंट आहेत. दे ॲब्सॉर्ब लाईट एनर्जी अँड कन्वर्ट द लाईट एनर्जी इंटू केमिकल एनर्जी. ॲब्सॉर्ब केलेली लाईट एनर्जी कशामध्ये कन्वर्ट केली जाते? केमिकल एनर्जीमध्ये ती कन्वर्ट केली जाते. सो लाईट एनर्जी इज कन्वर्टेड इंटू केमिकल एनर्जी अँड दॅट एनर्जी, केमिकल एनर्जी युटिलाइज फॉर द सिंथेसिस ऑफ ATP. म्हणून इथं काय आहे? फोटोफॉस्फोरायलेशन, ॲब्सॉर्प्शन ऑफ लाईट एनर्जी अँड फॉर्मेशन ऑफ ATP. म्हणजेच लाईट एनर्जीचं रूपांतर केमिकल एनर्जी अँड द केमिकल एनर्जी इज युटिलाइज फॉर द सिंथेसिस ऑफ ATP. इट ऑल्सो इन्व्हॉल्व द फोटोलायसिस ऑफ वॉटर, ब्रेकडाऊन ऑफ वॉटर ऑकर ड्युरिंग लाईट रिॲक्शन. म्हणून हे मेजर इव्हेंट्स आहेत. As it what? It is dependent on light. That's why it is also known as photochemical. Look at the term. Photo means light and chemical. As it is present what? It occur in presence of light. Hence it is called photochemical phase. It is also known as light reaction or light phase, light dependent reaction and grana reaction too. ॲक्च्युअली यामध्ये इम्पॉर्टंट घटना काय? एक आहे फोटोफॉस्फोरायलेशन आणि दुसरी फोटोलायसिस ऑफ वॉटर. व्हॉट इज मीन बाय, व्हॉट डू यू मीन बाय फोटोफॉस्फोरायलेशन? कशाला आपण फोटोफॉस्फोरायलेशन म्हणतो? लुक ॲट, आय हॅव समराइज इन वन इक्वेशन. काय बनतंय? ATP. द फॉर्मेशन ऑफ ATP फ्रॉम inorganic phosphate and ADP. What is ATP? Adenosine triphosphate. You know, it is a biologically usable form of energy. It is a biological currency. जेव्हा जेव्हा सेल, ॲज अँड वेन सेल रिक्वायर एनर्जी, इट इज युटिलाइज इन द फॉर्म ऑफ ATP. म्हणून मी काय म्हणतोय? फॉस्फोरायलेशन प्लस लाईट आहे. फोटोफॉस्फोरायलेशन, ॲडिशन ऑफ इनऑर्गॅनिक फॉस्फेट. ज्या रिॲक्शनमध्ये फॉस्फेट ग्रुप ॲड होतो त्याला फॉस्फोरायलेशन असं म्हणतात. अँड इट इज अ लाईट मेडिएटेड प्रोसेस. म्हणून काय म्हणतोय पहा, the formation of ATP from inorganic phosphate and ADP in the presence of light
and chlorophyll A is known as photophosphorylation. Simply, can I say the use of light energy and formation of ATP? The formation of ATP by using which energy? Light energy is known as photophosphorylation. I hope you are getting this point. So simply the formation of ATP from inorganic phosphate and ADP in the presence of light and chlorophyll A is known as photophosphorylation. And the photophosphorylation घडतं नेमकं काय? You know the what? These are pigment system. This is a PS second and that one is a PS1. Both system have reaction center आणि ते reaction center जेव्हा photo excited होतात on receiving energy, what will happen? The reaction center when excited they emit energy rich electrons. त्यामधनं energy rich electron बाहेर पडतात and energy rich electron expels and it follow the transfer. हा ट्रान्सफर केला जातो and during transfer what will happen? There is a formation of ATP. यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे तर डॉक्टर अर्नॉन अँड हिज कोवर्कर ज्यांनी NADP ला शोधून काढलं, द डॉक्टर अर्नॉन नोटिस्ड द रिलीज इलेक्ट्रॉन फॉलो टू पाथवेज. बाहेर पडलेले एनर्जाइज और डी एनर्जाइज, द एनर्जाइज इलेक्ट्रॉन इमिट फ्रॉम रिएक्शन सेंटर ऑफ रिस्पेक्टिव्ह सिस्टम. Energized electron travel through electron carrier series. ते एका इलेक्ट्रॉन कॅरियर कडनं दुसऱ्याकडे जात असताना what they follow, he noticed two pathways that followed by electrons. म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर occur via two pathway. One of them is cyclic and another one is a non-cyclic. म्हणजे इलेक्ट्रॉन बाहेर पडलेले इलेक्ट्रॉन एक तर सायक्लिक पाथवे फॉलो करतात, सायक्लिक इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतं आणि दुसरं नॉन सायक्लिक इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतं. अँड व्हॉट इज इम्पॉर्टंट थिंग, या दोन्ही वेळेस ATP तयार होतात. ड्युरिंग ईच ऑफ दॅम, ड्युरिंग सायक्लिक ॲज वेल ॲज नॉन सायक्लिक, व्हॉट हॅपन? फॉर्मेशन ऑफ ATP ऑकर. म्हणून देर आर टू टाइप्स ऑफ फोटोफॉस्फोरायलेशन. One is known as cyclic photophosphorylation and other one is known as non-cyclic photophosphorylation. म्हणजे इथं दोन प्रकारचे फोटोफॉस्फोरायलेशन पाहायला मिळतात. कशावरनं बघा, energized electron emitted from reaction center, they follow two ways, two pathway for electron transfer. One is a cyclic and other one is non-cyclic. During each of them there is a synthesis of ATP. म्हणून काय असेल? Photophosphorylation is of two type, cyclic photophosphorylation and non-cyclic photophosphorylation. The formation of ATP, formation of ATP during non-cyclic electron transfer, non-cyclic electron transfer is known as non-cyclic photophosphorylation. See there, diagrammatic presentation. In NCERT book it is very simply what given in very short form. I have represented in detail, ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक कॅरियर हा क्लिअर होईल. Now non-cyclic electron transfer, it was first time proposed by Hill and Bendall. The Robert Hill, you know very well. The Hill and Bendall proposed this pathway for non-cyclic photophosphorylation for the first time. The non-cyclic photophosphorylation, it occur in all the green plants. ज्यामध्ये क्लोरोफिल A आहे त्या सर्वांमध्ये हे फॉलो केलं जातं, एक्सेप्ट फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया. द फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया वगळता, except photosynthetic bacteria, it occurs in all the green plants. It is a major pathway म्हणू शकता for the synthesis of ATP. Wherever I am listen carefully, ज्या ठिकाणी PS सेकंड असणार आहे त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी क्लोरोफिल येईल तिथंच ऑक्सिजन इव्हॉल्व होतो. म्हणून ऑल ग्रीन प्लांट फॉलोज नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन ड्युरिंग लाईट रिॲक्शन. What happened here? Actually, a light reaction. Look at the figure. The non-cyclic photophosphorylation involve how many system? Both pigment system, PS1 as well as PS2.
It involve pigment system first as well as pigment system second. हे दोन्ही आहे. And look at this diagram. The electron moves in a zigzag manner. Electron कसे move होत आहेत? They move in a non-directional or in-directional. They follow only one pathway. Here all the electrons are passing only in one direction, that is a unidirectional transfer of electron. Electron हे unidirectionally transfer होतात. जिथून बाहेर पडलेला इलेक्ट्रॉन, the electron emitted from the reaction center of one system after losing energy never come back to the same chlorophyll molecule. ज्या क्लोरोफिल मधनं तो बाहेर पडलाय परत त्याला येऊन मिळत नाही आणि सायकल पूर्ण होत नाही. दॅट्स वाय इट इज कॉल्ड नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. So non-cyclic photophosphorilation, energy rich electron after losing energy never come to the same chlorophyll A molecule and never complete the cycle. म्हणून याला non-cyclic म्हणायचं आहे. Here electron moves in zigzag manner. That's why it is a popularly known as Z scheme. You remember, it is also popularly known as a Z scheme. Why it is called Z scheme? As electron moves in zigzag manner or it appears like English letter Z, म्हणून याला zig म्हटलं जातं. Here electron donor and electron acceptor are completely different and this non-cyclic photophosphorylation involve 3 steps. यामध्ये महत्त्वाच्या 3 घटना घडत असतात. There are 3 important steps are here. So first one, यामध्ये पहिली आहे photo excitation of PS second. There is a photo excitation of photo light stimulated आहे म्हणून याला photo excitation of PS second. ॲक्च्युअली दोन्ही सिस्टीम एकाच वेळी एक्सायटेड होऊ शकतात कारण लाईट एकीकडं तिकडं असं वेगवेगळ्या वेळेला पडणार नाही आहे. फक्त सेक ऑफ अंडरस्टँडिंग, फोटो एक्सायटेशन ऑफ PS1, photo excitation of PS second and photolysis of water. These are the 3 important events during non-cyclic photophosphorylation. Now look at here, this is a PS second. And you know very well the PS second's reaction center कोण आहे? The RC of PS second, the reaction center is a P680 or chlorophyll A 680. It acts as a reaction center आणि यामध्ये other accessory pigments सुद्धा आहेत. So what happen? All the pigment of PS1, they absorb different wavelength of light energy in the form of photons. These are photons. हे सगळे photons आहेत. म्हणजे PS सेकंडच्या मधले सर्व पिगमेंट what they do, they absorb different wavelength of light energy. All the accessory pigment along with the reaction center, they absorb different wavelength of light energy and funneled to कुणाकडे पाठवताय? All the accessory pigment absorb different wavelength of light energy in the form of photon and transfer to the reaction center. What is the reaction center of PS second? P680 act as a reaction center आणि हा स्वतः काय करतोय पहा. The reaction center also absorb 680 millimicron wavelength of light energy and बघा this chlorophyll A reaction center, it absorb energy itself and also receiving excess amount of energy from सहकारी याचे colleagues आहेत accessory pigment. त्यामुळे काय होईल व्हायचं? Because of on receiving excess amount of energy as well as absorbing energy, it enters in a excited state. तो excited state मध्ये जातो and what happen here? It emits energy rich electron. It emits energy rich electrons. तो energy rich electron emit करतोय. So look at here. It undergo photo excitation, excited state मध्ये गेला and after losing electron it becomes positively charged and you know very well this state is known as ionized state. Is it chlorophyll A? No, it is ionized chlorophyll A 680 आहे.
by losing electron. And what is here? This is an energy rich electron आहे. हा energy rich electron असतो. Now this energy rich electron, what happened? It travel from one carrier to another carrier through series of carrier. कुठं जाणार आहे पहा, तो PS1 च्या रिॲक्शन सेंटरला जाऊन मिळणार. मग तुम्ही म्हणाल सर या डायग्राम मध्ये ज्या प्रत्येक ठिकाणी 4 इलेक्ट्रॉन दाखवलेत, इट इज ओनली फॉर बॅलन्सिंग ऑफ वॉटर, बाकी काहीच नाही आहे. सो हियर एनर्जी रिच इलेक्ट्रॉन, एनर्जाइज इलेक्ट्रॉन इमिटेड बाय रिॲक्शन सेंटर पीस वॉट, या ठिकाणी दुरुस्ती करा. दिस इज नॉट हियर, ॲक्च्युअली इट इज अ 680 अँड हियर इज अ 700. सो 680 या ठिकाणी रिॲक्शन सेंटर मी म्हणत गेलो 680 आहे. मग आता काय होतं, एनर्जाइज इलेक्ट्रॉन फर्स्ट ऑफ ऑल ॲक्सेप्टेड बाय, व्हॉट इज द प्रायमरी ॲक्सेप्टर, PQ. व्हॉट इज द PQ? प्लास्टोक्विनोन. ॲक्च्युअली हा कोण आहे, कोएन्झाईम Q आहे, याच्या मार्फत हा स्वीकारतोय. हा इनिशियल डोनर आहे. क्वेश्चन येतात, हु ऍक्ट ॲज अ इनिशियल डोनर ड्युरिंग फोटो एक्सायटेशन ऑफ PS1. सो व्हॉट इज द इनिशियल डोनर ऑफ इलेक्ट्रॉन? द इनिशियल इलेक्ट्रॉन डोनर, या ठिकाणी इनिशियल इलेक्ट्रॉन डोनर कोण आहे, हा P680 हा इनिशियल इलेक्ट्रॉन डोनर आहे. Now who accept this electron first time? The plastoquinone. So what is the question? My question here, who act as a initial or first primary electron acceptor? आपल्याला वाटतं हा माध्यम आहे. हा युबिक्युनोनच्या हा जो युबिक्युनोन म्हणू शकता किंवा कोएन्झाईम Q मार्फत हा PQ इलेक्ट्रॉन स्वीकारतोय. लुक ॲट हियर, इलेक्ट्रॉन्स आर ॲक्सेप्टेड बाय plastoquinone so that it is reduced to, हा ऑक्सिडाइज फॉर्म आहे तर हा रिड्यूस फॉर्म, इट इज रिड्यूस्ड, तो रिड्यूस झाला का? ऑन ॲक्सेप्टिंग इलेक्ट्रॉन देर इज अ रिडक्शन अँड डोनेटिंग इलेक्ट्रॉन देर इज अ ऑक्सिडेशन. हा रिड्यूस फॉर्म झाला प्लास्टोक्विनोनचा. सो प्लास्टोक्विनोन ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन फ्रॉम PS2, रिॲक्शन सेंटर ऑफ PS2 वाया कोएन्झाईम Q. यू रिमेंबर, म्हणजे पाथवे सुरू झालेला आहे आणि हा प्लास्टोक्विनोन कुणाला देतोय? नाउ देर इज अ व्हॉट, चेन ऑफ इलेक्ट्रॉन कॅरियर, ETS आहे, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे, ज्यामध्ये सायटोक्रोम B6 आहे, सायटोक्रोम F आहे आणि प्लास्टोसायनिन आहे. दिस इज अ PC फॉर प्लास्टोसायनिन. Each of them accept electron. On accepting, they are reduced. On donating electron, they get reduced. हे continuously oxidation reduction होणार आहे. From plastoquinone, electrons are transferred to cytochrome B6. From cytochrome B6 to cytochrome F and cytochrome F to cytochrome च्या नंतर PC कडे जातात. या ठिकाणी प्रश्न विचारू. या ठिकाणी पहा, हा इनिशियल डोनर, हा प्रायमरी ॲक्सेप्टर, हा सेकंडरी ॲक्सेप्टर, हा टर्शरी, अँड हू ॲक्ट ॲज अ फायनल इलेक्ट्रॉन कॅरियर. मी शब्द वापरला कॅरियर, वाह. द प्लास्टोसायनिन, द PC ॲक्ट ॲज अ फायनल इलेक्ट्रॉन कॅरियर. हा शेवटचा इलेक्ट्रॉन वाहक आहे. मीन वाईल जेव्हा हे इलेक्ट्रॉन, बघा इथं पाथवे कुठून सुरू झाला, हा P680 मधनं इलेक्ट्रॉन गेला, हा कुणाकडे गेला? प्लास्टोक्विनोनकडे गेला. फ्रॉम प्लास्टोक्विनोन इलेक्ट्रॉन मूव टुवर्ड्स सायटोक्रोम B6. फ्रॉम देअर सायटोक्रोम F कडे गेला अँड फ्रॉम सायटोक्रोम F PC अँड फायनली रिॲक्शन सेंटर ऑफ PS1 P700 फर्स्ट यांनी इलेक्ट्रॉन स्वीकारलेला आहे. म्हणजे हा इथून बाहेर पडलेला इलेक्ट्रॉनचा मार्ग असा असेल. P680 to plastoquinone, plastoquinone to cytochrome B6 and cytochrome B6 to cytochrome F, then plastocyanin. and मी म्हणेन फायनल इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर कोण आहे? तर फायनल इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर या ठिकाणी कोण असेल? द रिॲक्शन सेंटर ऑफ PS1. म्हणून मी म्हणू शकेन द
PS सेकंड डोनेट इलेक्ट्रॉन टू PS1. तुम्ही म्हणाल कसं का? अहो मीन व्हाईल यामधनंही इलेक्ट्रॉन बाहेर पडलाय ना, आणि त्याचा आयोनाइज्ड रिॲक्शन सेंटर याच्याकडनं काय घेतोय इलेक्ट्रॉन. बाय ऍक्सेप्टिंग इलेक्ट्रॉन इट एंटर्स इन ग्राउंड स्टेट P700. मी इथं P700 प्लस लिहिलंय का? तो आयोनाइज्ड आहे. म्हणजे असं म्हणता येईल द इलेक्ट्रॉन फ्रॉम PS सेकंड फायनली ऍक्सेप्टेड बाय रिॲक्शन आयोनाइज्ड रिॲक्शन सेंटर ऑफ PS1. म्हणून इथं इम्पॉर्टंट इनिशियल डोनर हा आहे P680. प्रायमरी कॅरियर प्लास्टोक्विनोन, सेकंडरी कॅरियर सायटोक्रोम B6, टर्शरी सायटोक्रोम F, फायनल इलेक्ट्रॉन कॅरियर PCA, आणि हा डी एनर्जाइज इलेक्ट्रॉन कॅरी करतोय ज्याने एनर्जी देऊन टाकलेली आहे. हा प्रवासामध्ये बाहेर घरातून बाहेर पडला म्हणून समजा, सोबत शिदोरीचं गाठोड आहे, पण दर मजल एका गावाहून दुसऱ्या गावाकडे जाताना त्यांनी ही भाकरी शिदोरी संपवलेली आहे. परत तो घरी आलाय, पण आपल्या घरी नाही आला, दुसऱ्याच्या घरी निघून गेलाय. सो इट नेव्हर कम बॅक टू द सेम क्लोरोफिल. तो दुसऱ्याच्या घरी जाऊन राहिलाय. नाव हिअर PC कडनं इलेक्ट्रॉन फायनल इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर इज अ व्हॉट P700 प्लस. म्हणून हा पाथवे फर्स्ट झाला. ड्युरिंग दिस इलेक्ट्रॉन ट्रान्सफर समथिंग हॅपन. काय घडले पहा. द एनर्जाइज इलेक्ट्रॉन लूज इट्स एनर्जी. इट लॉस्ट इज एनर्जी. जी एनर्जाइज इलेक्ट्रॉन लुजेस इट एनर्जी ॲट वन प्लेस. ही जागा आहे, त्या ठिकाणी तो आपली एनर्जी बाहेर टाकतोय. And the released energy is utilized for the synthesis of ATP molecule. You remember, only one ATP is synthesized. There is a formation of ATP from inorganic phosphate and ADP. तो बॉन्ड जोडत असताना एनर्जी लागते, ती एनर्जी इथं रिलीज केलेली आहे. म्हणून कधी झालं. ड्युरिंग इलेक्ट्रॉन ट्रान्सफर एनर्जी रिच इलेक्ट्रॉन लूज एनर्जी which is utilized for the synthesis of ATP, and where the ATP is formed, the only one molecule of ATP is synthesized in between cytochrome B6 and F. Is it clear? This is a photoexcitation of PS1 or PS2 पहिला आहे, PS सेकंड. नाव एक क्वेश्चन आहे आणखी बरं का. स्टील व्हॉट अबाउट द रिॲक्शन सेंटर. तो आयोनाइज स्टेटमध्येच आहे, आणखी त्याला ग्राउंड स्टेटला यायला इलेक्ट्रॉन मिळालेला नाही आहे. मग याचे इलेक्ट्रॉन त्या सिस्टीमकडे गेलं. सिमिलर थिंग हॅपन विथ PS एक्सायटेशन ऑफ PS1. I already mentioned the photoexcitation of both system occur simultaneously. Only for understanding आपण पहिल्यांदा याचा विचार केलो. Now PS1. What is the reaction center of PS1? You know very well. P700 or chlorophyll A700. Just like this system, the PS1 is also made up of accessory pigment and what reaction center. So all the pigment absorb different wavelength of light energy in the form of photons. They are all the accessory pigment absorb different wavelength of light energy. सर्व accessory pigment वेगवेगळ्या wavelengthची फोटॉन मधली एनर्जी स्वीकारतात and transferred or funnel to reaction center. At the same time, what is the reaction center? P700. And this P700 who act as a reaction center itself absorb to 700 watt. The reaction center of PS1 absorb 700 millimicron wavelength of or nanometer wavelength of light, आणि तो स्वतः ऑन ॲक्सेप्टिंग एनर्जी दुसऱ्याकडनं स्वीकारतोय आणि स्वतःही घेतो ॲब्सॉर्ब करतोय. सो दॅट इट गेट फोटो एक्सायटेड. इट एंटर्स इन अ ग्राउंड स्टेट टू एक्सायटेड फेज. अपहिल प्रोसेस घडली. नाऊ इट इमिट्स एनर्जाइज इलेक्ट्रॉन लाईक PS सेकंड. त्यामधनं एनर्जाइज इलेक्ट्रॉन बाहेर पडेल अँड इट सेल्फ बिकम वॉट आयोनाइज्ड. तो स्वतः पॉझिटिव्हली चार्ज बनेल. The photoexcited electron what reaction center loses or emit energy rich electron and itself become. तो स्वतः काय बनतोय. chlorophyll A becomes positively charged or ionized. Now what happen. म्हणजे इथं इनिशियल डोनर तिथं P680 होता, तर इथं काय असेल. इनिशियल डोनर इज अ P700. हा इनिशियल डोनर आहे.
नाव एनर्जाइज इलेक्ट्रॉन इज ऍक्सेप्टेड बाय एफडी. म्हणजे सुरुवात कुठून झाली, या इनिशियल डोनर आहे, या इनिशियल डोनर हा P700 आहे, यापासून इलेक्ट्रॉन बाहेर पडले. नाव इट इज ऍक्सेप्टेड बाय FD. What is FD? Iron containing protein, ferredoxin. It is a ferredoxin via, जसं इथं युबिक्विनोन आहे, कोएन्झाइम क्यूच्या मार्फत आहे, तसं इथं FRS. What is FRS? I told you. फेरोडॉक्सिन रिड्युसिंग सबस्टन्स. का? तो इलेक्ट्रॉन देतोय ना फेरोडॉक्सिनला, ज्यामुळे त्याचं रिडक्शन होणार आहे, म्हणून त्याला FRS म्हटलेलं आहे. फेरोडॉक्सिन रिड्युसिंग सबस्टन्स. इट इज अननोन वन. द अननोन सबस्टन्स फेरोडॉक्सिन रिड्युसिंग सबस्टन्स याच्या मार्फत हा FD स्वीकारतोय. म्हणजे मला म्हणता येईल, तुम्हाला प्रश्न, प्रायमरी इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर कोण आहे या ठिकाणी? द प्रायमरी इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर. The primary electron acceptor is now FD. Initial donor P700. Primary electron carrier म्हणलं तरी FD. Acceptor म्हणलं तरी FD. पण इथं लॉंग चेन नाही आहे. हा FD ट्रान्सफर इलेक्ट्रॉन टू कुणाला देतोय बघा? कोएन्झाइम NADP डिस्कवर्ड बाय डॉक्टर अर्नॉन. NADP act as a coenzyme. मग या मार्फत FD ट्रान्सफर इलेक्ट्रॉन टू NADP. सो एका NADP ला 2 इलेक्ट्रॉन लागतात, तर ते कशामध्ये कन्वर्ट होतो? इच NADP बिकम्स निगेटिव्हली चार्ज्ड ऑन ॲक्सेप्टिंग इलेक्ट्रॉन. मग हे इथं गरज नाही, डायरेक्टली लिहू शकता निगेटिव्ह. सो धिस वे इज व्हेरी शॉर्ट. The energized electron from PS1 accepted by FD via FRS. FD donates electron or transfer electron to NADP. So NADP on accepting electron, it become dinegatively charged. तो dinegatively charged बनतोय. It becomes dinegatively charged. Now NADP. नाव लुक ॲट हिअर. यामधनं बाहेर पडलेला इलेक्ट्रॉन फायनली कोण स्वीकारला? द फायनल इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर फ्रॉम PS1. द फायनल इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर फ्रॉम PS1 इज NADP. म्हणजे इकडं पहा, या PS सेकंडचा इलेक्ट्रॉन PS1 कडे जातोय, PS1चा इलेक्ट्रॉन हा NADP स्वीकारतोय. म्हणजे ते ॲक्सेप्टर आणि डोनर हे टोटली कम्प्लिटली भिन्न आहे. नाव मीन व्हाईल हे दोन्ही घडल्यानंतर देर इज अ फोटोलायसिस ऑफ वॉटर अँड इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट आस्पेक्ट. द फोटोलायसिस ऑफ वॉटर. And the photolysis of water is a very important event during non-cyclic photophosphorylation. Who act as now this ionized reaction center. हा जो ionized reaction center होता ना PS सेकंडचा P680 plus the ionized reaction center chlorophyll A 680 plus now act as a strong oxidizing agent. It act as a strong oxidizing agent. And oxidizing agent, you know very well, the agent that brings about oxidation. मग इथं हा आयोनाइज रिॲक्शन सेंटर या सिस्टीमचा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून काम करतोय. अँड इट कॉजेस द स्प्लिटिंग ऑफ वॉटर. इट कॉजेस splitting of water, it causes the photolysis of water. There is a photolysis of water occur here for balancing साठी इथं photolysis of water into protons and electron what hydroxyl ion. There is a splitting of water and यासाठी मदत करणारे कोणते कोणते आहेत? The PS second contains and what different activators like calcium ions, manganese ions as well as chloride ion. These ion plays important role in photolysis of water. या सर्वांना मिळून इथं OEC बनतं. For your additional information, what is the OEC? Oxygen evolving complex. Oxygen evolving complex. यामध्ये कंपोनेंट कोण आहे? आयोनाइज्ड रिॲक्शन सेंटर ऑफ PS सेकंड along with
डिफरंट टाइप्स ऑफ एन्झाईम ॲक्टिवेटर ज्याला आपण कॅटायन्स म्हणू शकता ॲज वेल ॲज ॲनायन Ca+, M मॅग्नीज, कॅल्शियम अँड क्लोराइड अलॉंग विथ ऑक्सिडायझिंग दॅट रिॲक्शन सेंटर फॉर्म OEC कॉम्प्लेक्स. ऑक्सिजन इव्हॉल्विंग कॉम्प्लेक्स तयार होतं. इट कॉजेस नाव इट कॉजेस splitting of water splits into protons and hydroxyl ion in the presence of light. That's why it is called photolysis of water. It was discovered by Hill, you know very well. याला हिल रिॲक्शन म्हणतात. इट इज ऑल्सो कॉल्ड फोटो ऑक्सिडेशन ऑफ वॉटर. वॉटरचं ऑक्सिडेशन झालं हायड्रॉक्झिल आयन ॲज वेल ॲज वॉट प्रोटॉन. नाऊ लिसन केअरफुली. बाहेर पडलेले प्रोटॉन कुठे चाललेले आहे? द रिलीज्ड प्रोटॉन ॲक्सेप्टेड बाय NAD. जो आयोनाइज्ड NAD आहे. द NAD ॲक्सेप्ट द वॉट प्रोटॉन्स. तो NAD ॲक्सेप्ट प्रोटॉन अँड देर इज अ फॉर्मेशन ऑफ वॉट 2 NADPH2. म्हणजे या ठिकाणी याचं ऑक्सिडेशन वॉटरचं झालं, त्यामधनं प्रोटॉन बाहेर पडला, त्यामधनं हायड्रॉक्झिल आयन बाहेर पडले. प्रोटॉन्स आर ॲक्सेप्टेड बाय NADP अँड इट सेल्फ रिड्यूस टू NADPH2. काय घडतं इथं? रिडक्शन रिॲक्शन. देर इज अ ॲडिशन ऑफ प्रोटॉन. जेव्हा जेव्हा हायड्रोजन ॲड होतो त्या अभिक्रियेला रिडक्शन असं म्हणतोय आणि इथं रिडक्शन होतं. रिडक्शन होण्याकरता नुसते प्रोटॉन नको आहे, दोन गोष्टी हव्या होत्या. इलेक्ट्रॉन्स ॲज वेल ॲज प्रोटॉन. या NADP ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन फ्रॉम FD अँड प्रोटॉन्स फ्रॉम वॉटर. म्हणून दिस रिॲक्शन इज कॅटलाइज्ड बाय एन्झाईम FD NADP रिडक्टेज. FD NADP रिडक्टेज. पुन्हा क्लिअर करतोय, एन्झाईम कुठलेही पाठ करण्याची आवश्यकता नाही आहे. सी द नेचर ऑफ रिॲक्शन. रिडक्शन आहे म्हणून एन्झाईमचं नाव रिडक्टेज झालं. सबस्ट्रेट कोण आहे? FAD आहे. NAD आहे. NAD accept the electron from FD and protons from water. There is a reduction. That's why this reaction is catalyzed by enzyme FD NADP reductase, formation of NADPH2. And let me remind you, wherever NADPH second is there, तेव्हाच ऑक्सिजन बाहेर पडतो, तेव्हाच NADPH2 तयार होतात. ज्या ठिकाणी PS सेकंड नसते त्या ठिकाणी ऑक्सिजन इव्हॉल्व होत नाही, त्या ठिकाणी फोटोलायसिस ऑफ वॉटर घडत नाही, त्या ठिकाणी NADPH2 तयार होत नाही. म्हणून बऱ्याच वेळा लॉजिकल क्वेश्चन विचारले जातात. इन बॅक्टेरिया देर इज नो फोटोलायसिस ऑफ वॉटर. वाय? ड्यू टू ॲब्सेन्स ऑफ वॉट? PS सेकंड. कारण PS सेकंडचा रिॲक्शन सेंटर या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. Whenever PS second is there, the reaction center causes the photolysis of water, evolution of oxygen, formation of NADPH2 also. There is a formation of NADPH2 also. म्हणून इथं पहा, प्रोटॉन कुणी घेतले? प्रोटॉन्स आर ॲक्सेप्टेड बाय NADP अँड रिड्यूस टू NADPH2. त्याला आपण रिड्यूस्ड कोएन्झाइम असं म्हणतोय. हे या ठिकाणी झालं. मीन वाईल what happens with a hydroxyl ion? The hydroxyl ion जे आहेत त्यामध्ये काय घडलं? Look at here, the hydroxyl ions आहेत the 4OH. The hydroxyl ion loses electrons and become neutral or radical without charge. हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत कुणाकडे गेलेले आहेत बघा. The hydroxyl ion loses electron or so that they become what here? Free radical or neutral. They interact with each other and there is a formation of water and evolution of oxygen. ते रॅडिकल आयन न्यूट्रल हायड्रॉक्झिल
जे एकमेकांसोबत कंबाईन होतात. वॉटर आणि ऑक्सिजन इथं तयार होतो. ऑक्सिजन इज गिवन आउट. व्हॉट अबाउट इलेक्ट्रॉन? द इलेक्ट्रॉन्स आर ॲक्सेप्टेड बाय आयोनाइज रिॲक्शन सेंटर ऑफ PS सेकंड. तो ऑन ॲक्सेप्टिंग इलेक्ट्रॉन हा P680 प्लस काय होईल हो? इट बिकम्स ग्राउंड लेवलला येईल, तो 680 बनेल अँड अगेन रिॲक्शन ऑपरेट. म्हणजे लक्षात घ्या, हू डोनेट इलेक्ट्रॉन टू PS सेकंड? वॉटर. वॉटर तीन गोष्टीचं काम करतं. वॉटर ॲक्ट ॲज अ सोर्स ऑफ प्रोटॉन, प्रोटॉन दिले गेले. वॉटर ॲक्ट ॲज अ सोर्स ऑफ हायड्रॉक्झिल आयन, पाणी इथं या ठिकाणी वेगवेगळे रोल काम करतं. वॉटर ॲक्ट ॲज अ सोर्स ऑफ हायड्रोजन, इथं हायड्रोजन दिलं जातं. वॉटर ॲक्ट ॲज अ सोर्स ऑफ इलेक्ट्रॉन, इथं इलेक्ट्रॉन दिले जातात. वॉटर ॲक्ट ॲज अ सोर्स ऑफ ऑक्सिजन ऑल्सो. सो वॉटर photolysis of water is very important. Because of that, there is a formation of NADPH2, there is a evolution of oxygen and reaction center ला इलेक्ट्रॉन सुद्धा दिला जातो. म्हणून वॉटर तीन गोष्टीचा सोर्स आहे, विसरू नका. प्रोटॉन, इलेक्ट्रॉन अँड व्हॉट इव्होल्युशन ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजनचा सोर्स आहे. these things happen here आणि फायनली हा ही ग्राउंड स्टेट येईल. अशा प्रकारे इथं इन दिस पाथवे, इन दिस इलेक्ट्रॉन ट्रान्सफर, द एनर्जाइज इलेक्ट्रॉन इमिटेड बाय रिॲक्शन सेंटर नेवर कम बॅक टू द सेम क्लोरोफिल. इथंही येत नाही, तिथंही येत नाही, म्हणून सायकल पूर्ण होत नाही. याला नॉन सायक्लिक म्हणण्याचा उद्देश तेच आहे. नाव इम्पॉर्टंट पॉईंट हिअर इन दिस केस द इलेक्ट्रॉन what donor and acceptors are completely different. जर आपण पाहिलं, मगा म्हणालो मी की देर इज अ युनिडायरेक्शनल ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन ड्युरिंग दिस वन. हाऊ द वॉटर, मग इथं पहा, इन दिस केस द वॉटर डोनेट्स इलेक्ट्रॉन टू, वॉटरमधले इलेक्ट्रॉन कुणाला जातात? PS सेकंडला जातात. PS सेकंड डोनेट इलेक्ट्रॉन टू PS1 and PS1 donate electron to NADP. म्हणजे इथं पहा, इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर अँड डोनर्स आर कम्प्लिटली डिफरंट. PS1 सेकंडचा इलेक्ट्रॉन PS1 कडे जातोय, PS1चा इलेक्ट्रॉन हा NADP ला दिला जातोय अँड वॉटर फायनली डोनेट्स इलेक्ट्रॉन टू PS सेकंड. यामध्ये इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर अँड डोनर्स आर कम्प्लिटली डिफरंट आहे. नाव ड्युरिंग दिस प्रोसेस देर इज अ फॉर्मेशन ऑफ समथिंग. आणि बऱ्याच वेळा प्रश्न विचारतात, व्हॉट आर द एंड प्रोडक्ट ऑफ लाईट रिॲक्शन? या लाईट रिॲक्शनमध्ये नेमकं काय तयार झालं? आपण मी जनरल बोलतोय, नॉन सायक्लिकमध्ये काय घडणार आहे? PS सेकंड नसते. आणि मी मगाच बोललो, PS सेकंड जिथं नाही तिथं नो फोटोलायसिस ऑफ वॉटर, नो फॉर्मेशन ऑफ NADPH2, नो फॉर्मेशन ऑफ इव्होल्युशन ऑफ ऑक्सिजन. हे घडणारच नाही आहे ना. मग त्या सायक्लिकचं जेव्हा येणारच आहे, तर सायक्लिकमध्ये काय घडणार आहे? त्या ठिकाणी फोटोलायसिस ऑफ वॉटर नाही आहे. म्हणून लुक ॲट हिअर, जनरल बोललो आपण, लाईट रिॲक्शनचे प्रोडक्ट काय असतील? एक आहे NADPH2, दुसरा ATP. व्हॉट आर द एंड प्रोडक्ट ऑफ लाईट रिॲक्शन? दी एंड प्रोडक्ट ऑफ लाईट रिॲक्शन, किंवा इथं नॉन सायक्लिकमध्ये स्पेशली दोन बनतं, ATP अलॉंग विथ NADPH2. This NADPH2 may be written like this one. काही पुस्तकामध्ये असंही लिहिलेलं पाहायला मिळेल. डोंट बॉदर. So the end product are here ATP as well as NADPH2. बोथ या दोघांना डॉक्टर अर्नॉननी एक नाव दिलं. The ATP and NADPH2, the end product of this one, he called them as assimilatory power. याला assimilatory power असं म्हटलं गेलं. का? या पॉवरचा वापर करून कार्बन डायऑक्साईडचं रिडक्शन हे ग्लुकोज मध्ये केलं जातं ड्युरिंग अ डार्क रिॲक्शन. द प्रोडक्ट ऑफ लाईट रिॲक्शन्स आर युज्ड इन डार्क रिॲक्शन फॉर द रिडक्शन ऑफ कार्बन डायऑक्साईड इन टू ग्लुकोज. यामध्ये वन ऑफ देम इज वॉट? त्यापैकी एक काय आहे? द ATP ॲक्ट ॲज अ सोर्स ऑफ एनर्जी. ATP काय देणार आहे? एनर्जी. इट ॲक्ट ॲज अ सोर्स ऑफ एनर्जी. whereas NADPH2 ॲक्ट ॲज अ सोर्स ऑफ हायड्रोजन. यामधनं हायड्रोजन देणार. इट ॲक्ट ॲज अ सोर्स ऑफ हायड्रोजन अँड इट ॲक्ट ॲज अ सोर्स ऑफ एनर्जी. डॉक्टर अर्नॉन या दोघांना काय म्हणतोय? ॲसिमिलेटरी पॉवर. का? बोथ आर युज्ड फॉर रिडक्शन ऑफ
carbon dioxide into glucose, CO2 is reduced to glucose ड्युरिंग डार्क रिॲक्शन. म्हणजे इथले प्रोडक्ट आपल्याला नंतर कुठं वापरायचे? डार्क रिॲक्शन्समध्ये. सो यू रिमेंबर द प्रोडक्ट ऑफ लाईट रिॲक्शन्स आर हिअर ड्युरिंग नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. वन इज ATP, अदर वन इज NADPH2. सो व्हॉट आर द हायलाइट्स ऑफ दिस वन? यामध्ये इम्पॉर्टंट हायलाइट्स काय आहेत? अगर हम नॉन साइक्लिक फोटोफॉस्फोराइलेशन सुनते हैं, जिसकी जहां पे हमने देखा इनिशियल डोनर एक्सेप्टर कंप्लीटली डिफरेंट है, तो इसमें सबसे बड़ी हाईलाइट है ये जो नॉन साइक्लिक इलेक्ट्रॉन ट्रांसफर होता है जब ATP बनेगा, इसमें दोनों सिस्टम इन्वॉल्व. इट इन्वॉल्व बोथ द सिस्टम PS1 as well as PS2. This is first one. During non-cyclic photophosphorylation, there is a formation of both ATP as well as NADPH2. ATP used as a source of energy, whereas NADPH2 is utilized as a source of hydrogen. Or it is a reducing source है, तो completely reducing source म्हणून वापरला जातो. During this one, what is another important highlight? There is a formation of only one ATP. एकच ATP बरं का, दोन नाही. One ATP and one NADPH2 in one round. It also involves photolysis of water, evolution of oxygen. It is oxygen. There is a evolution of oxygen, photolysis of water. There is a formation of NADPH2, and it is the most common pathway in all higher plant, but it is absent in photosynthetic bacteria. It is a completely absent in photosynthetic bacteria. हे सगळं photosynthetic bacteria मध्ये पूर्णपणे absent असतं. So this is here. You should remember, मी जेव्हा लाईट रिॲक्शन म्हणालो तेव्हा सायक्लिक पण येणार आहे, पण सायक्लिक मध्ये हे नाही आहे, म्हणजे तिथं काय राहणार नाही आहे? नो फोटोलायसिस ऑफ वॉटर, नो इव्होल्युशन ऑफ ऑक्सिजन, नो फॉर्मेशन ऑफ NADPH2, फक्त तिथं ATP बनतात. ते ॲडिशनल आहे हायर प्लांट्समध्ये. दॅट वन ऑकर इन फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया, जे फोटोसिंथेटिक बॅक्टेरियामध्ये सायक्लिक इलेक्ट्रॉन ट्रान्सफर घडतं. वी विल सी इन नेक्स्ट पिरियड.